नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक तांबोळी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले अर्थातच कुलदैवत असलेले श्री मार्तंड देवस्थान जेजुरी अर्थातच मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर इथं आपण चाललेलो आहोत। तर आजची आपली जर्नी आहे 175 किलोमीटर, वेळ लागणार आहे 4 तास 5 मिनटं। आणि आज आपण बसने नाही, ट्रेनने नाही, तर अर्थात बाईक घेऊन चाललेलो आहोत। तर मित्रांनो, जाण्यासाठी आपल्याला किती पेट्रोल लागेल, काय लागेल ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा। पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरला, सध्या टाकले 500 रुपयाचा। जसं जसं पेट्रोल लागेल तसं जसं आम्ही भरूया। बघा, यश भाई आले, दाखवतो। यश भाई आलेला आहे आपल्याला घ्यायला। तर आता आम्ही चाललेलो आहोत, जर्नी चालू करतोय। यश टायगर जाऊया। ही आजची आपली ड्रीम। तिचं नाव काय ठेवले? नाही, काहीतरी टोपण ठेवलं असेल ना, यामा काहीतरी नाव ठेवायचं ना। जाऊ द्या, तर आजची जर्नी आपली चाललेली आहे। मागच्या ब्लॉगमध्ये माझ्या केळामध्ये तुम्ही याला बघितलाच असेल। तर जाऊया, त्याच्या पुढची आपली जर्नी स्टार्ट करूया। आतापर्यंत आपण 112 किलोमीटर 3 तासामध्ये पार केलेलं आहे। अजून इथून 1.5 तास लागतील पोहोचण्यासाठी। 63 किलोमीटर अजून इथून बाकी आहे जायला। तर मग पहिला हॉल्ट घेतला, जरा 5-10 मिनटं जरा विश्रांती करू आणि मग इथून नॉनस्टॉप जाऊया आपण। पोचलेलो आहोत आपण आता जेजुरीला। पायऱ्या चढताना जास्त नाही, सुमारे 200 पायऱ्या आहेत वरती चढायला। तर हे बघा मागचं लोकेशन, एलकोट तासाचं अंतर कापून आपण पोचलो आहोत जेजुरीला। दर्शन वगैरे आता लाईनीत लागतो, दर्शन वगैरे घेतो, मग टाकून घेण्यासाठी आता लाईनीमध्ये चाललेलो आहोत। आता बघूया किती टाईम लागतो जायला। जेवढा टाईम लागेल तेवढं तुम्हाला सांगेन मी। आज वाटलं गर्दी कमी असेल, पण नाही, आज पण गर्दी आहे, भरपूर आहे। सोमवार होता, सुट्टीमध्ये होती, त्यामुळे आलो। असं वाटलं कमी, पण नाही, खरंच गर्दी आहे आज पण। बघूया आता किती टाईम लागतो दर्शन घ्यायला। 1 तासानंतर आपलं दर्शन झालेलं आहे। मध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये फोटोसुद्धा काढू शकलो नाही। मित्रांनो, आपल्याला तुम्ही विचाराल की किती पेट्रोल लागेल, तर तुम्हाला सांगतो मी। माझ्या घरापासून ते जेजुरी 175 किलोमीटर आहे, 250 किलोमीटर। वेळ लागला आम्हाला 4.5 तास येण्यासाठी, आणि पेट्रोल लागला आम्हाला आता येणे आणि जाण्यासाठी टोटल 1300 रुपये। आता जाण्यासाठी म्हणजे आता आम्ही पेट्रोल भरणार आहे, टोटल 1300 रुपयाचं पेट्रोल तुम्ही पकडून चाला। मित्रांनो, ही जी जेजुरी आहे ती आहे जुई जेजुरी। ही जेजुरी म्हणजे कडेपांडा येथे आहे। त्याच्या मागे सुद्धा एक कहाणी आहे। तर काही वर्षापूर्वी एक खैरे नावाचा भक्त होता। तो दररोज खंडोबाची पूजा करण्यासाठी कळे पठारावरती जात असे। तर कालांतराने त्याचं वय वाढत गेलं। त्याने खंडोबाकडे मागणी केली की आता मला तुझ्या गडेवरती यायला जमणार नाही, तू एक काम कर, माझ्यासोबत माझ्या घरी चल। तर खंडोबाने सुद्धा ती मान्य केली आणि खंडोबाने त्यालासुद्धा एक अट टाकली की मी तुझ्यासोबत येईन, परंतु तू जर मागे वळून पाहिलास तर मी तिथं स्थगित होईल। तर त्याने सुद्धा खैरेने ती अट मान्य केली व तो पुढे चालत गेला। त्याच्यानंतर त्याच्या मनात संशय आला की खरंच खंडोबा आपल्याला फसवत नाही। तर त्याने मागे वळून पाहिले तर खरं खंडोबा तिथे स्थगित झाला होता। तुला दर्शन गर्दी जास्त होती, पण दर्शन लवकर झालं। 4.5 तास आपले सफल झाले, बरोबर। मित्रांनो, हा ब्लॉग मिनी झालेला आहे, त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या।
तर धन्यवाद. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.